नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, आज बघतोय आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाठपुरावा करतोय आणि अनेक जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, सोबतच आदिवासी विकास समाज कल्याण ही परिस्थिती, संच मान्यता, बिंदू नामावली याबाबत सगळ्यांना सर्वश्रुत आहे. पाठपुरावा हा आपण कमालीचा आणि लक्षणीय प्रमाणात मोठ्या प्रमाणात केला आहे आणि ह्या दृष्टीने युवा विद्यार्थी असोसिएशनची अमरावती जिल्हा टीम तिथे लक्षणीय प्रमाणात पदे होती विना मुलाखतीची, म्हणजे अर्थातच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून. तर त्या माध्यमातून आपण सर्वांनी मोठा पाठपुरावा केला आणि वारंवार पाठपुरावा केला आहे. प्रत्येक आमदारांचे कॉल्स हे संबंधित शिक्षणाधिकारी यांना जात होते. शिक्षणाधिकारी संबंधित जिल्हा परिषद माध्यमिक प्राथमिक हे दोन्ही खूप मोठ्या प्रमाणावर दिरंगाई करत होते आणि अशा स्थितीत वारंवार आंदोलनाचा इशारा दिला. आपल्या यूट्यूब चॅनलच्या पोस्टवरती बघून घ्या तुम्ही, पुण्यनगरीने बातमी प्रकाशित केली होती. सोबतच पुन्हा एक वेळ देशोन्नतीने बातमी प्रकाशित केली. काल आपण युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम, आपले आकाश जाधव सर, लीलाधर खेरडे सर, अमोल इंगळे सर व अन्य सर्व बांधव यांनी प्रत्यक्ष माजी मंत्री फायर ब्रँड नेत्या यशोमतीताई ठाकूर व सोबतच बच्चूभाऊ कडू विधान परिषदेचे आमदार तथा माजी मंत्री यांची भेट घेऊन आंदोलनाचा त्यांना याबाबत कल्पना दिली होती आणि आम्हाला पाठिंबा देण्याचे आश्वासित केले होते संबंधित दोन्ही मंत्र्यांनी. तर त्यांनी आपल्याला ही परिस्थिती लक्षात घेता, त्यांनी या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आपल्याला आंदोलनाबाबत आम्ही सोबत असल्याचे सांगितले आणि त्या दृष्टीने प्रशासनाला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले आणि त्यांनी शब्द दिला आहे 21 जूनपर्यंत आपल्याला जाहिराती अपलोड करण्याचे. 431 पदांच्या जाहिरातीमध्ये अल्प म्हणजे 18च्या जवळपास माध्यमिकची पदे आणि सोबतच जवळपास 400 पदे ही प्राथमिकची आणि सोबतच 69 पदे ही केंद्रप्रमुखांची इथे रिक्त होणार आहेत. जवळपास ही समायोजन करून सर्व पदे ही पवित्र पोर्टलला जवळपास 400च्या आसपास येतील. तर ह्या माध्यमातून युवा विद्यार्थी असोसिएशनच्या अमरावती टीमने वारंवार घेतलेला हा पाठपुराव्याचं फलित आहे आणि शेवटी कंटाळून नैराश्यग्रस्त होऊन वारंवार केलेल्या पाठपुराव्याला प्रशासनाने दुजोरा न दिल्यामुळे काल शेवटी आंदोलनास्तव उभारावे लागले आणि आंदोलनाच्या माध्यमातून आज त्यांनी प्रत्यक्ष 21 जूनपर्यंत जाहिरात अंतिम दिनांकाच्या शेवटच्या विकेंडपर्यंत आपल्याला जाहिरात प्रत्यक्ष पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्याचे आश्वासित केले. अशा पद्धतीने यवतमाळ जिल्हा परिषदेचा हा पाठपुरावा यशस्वीतेकडे जातोय आणि हे सर्व श्रेय, सर्व क्रेडिट त्या सर्व अमरावती अभियोग्यताधारकांचा आहे, जे युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने वारंवार पाठपुरावा करत होते. प्रत्यक्ष याबाबत आकाश जाधव सर असतील, अमोल इंगळे सर असतील, लीलाधर खेरडे सर असतील, नागसेन गवई सर असतील, पवन बंडा असतील, यासोबत अकोला आणि अमरावती आणि अकोला अनुक्रमी ही टीम आमच्यासोबत वारंवार मंत्रालयात आली होती. अगदी पेसा क्षेत्रातील GR संदर्भात अमरावती टीमने खांद्याला खांदा लावून राज्य कोर टीमच्या काय केले हे वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाही बांधवांनो. तर अशा पद्धतीने हा पाठपुरावा आपण मंत्रालयावरून प्रेशर क्रिएट करून शेवटी जिल्हा प्रशासनास, ते म्हणतात ना, प्रयत्नांती वाळूचे कण रगडिता तेलही गळे, परिश्रम कधीच कुठले फुकट जात नाहीत. त्यामुळे शेवटच्या या मुदतवाढीमध्ये आपल्या सर्वांनी प्रत्येक जिल्ह्यात पाठपुराव्याकडे लक्ष द्या, प्रत्येकाने पाठपुराव्याला गती द्या आणि जिथे कुठे अडचण आली तिथे सांगा. यवतमाळ जिल्हा परिषदेकडे आजही आमचे धनंजय विठोळे सर, मोहिनी बेदरकर मॅडम यांनी स्वतः लक्ष केंद्रित करून सर्व बांधव त्यांच्यासोबत आहेत. तिथेही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत आपण लवकरच संजय राठोड साहेब, जे की मंत्री आहेत मदत पुनर्वसन, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, यांची भेट घेऊन लवकरच तिथलाही तिढा सोडवण्यासाठी आंदोलनाचा अस्त्र उगारतोय आणि प्रत्यक्ष प्रशासनाला विहित वेळेत जाहिरात अपलोड न केल्यास आम्हाला कुठल्याही 3 ते 4 महिन्याची कारणं न देता प्रत्यक्ष आम्हाला जाहिरातीत विहित वेळेत येत्या शेवटच्या मुदतवाढीच्या पूर्वी ही जाहिरात अपलोड व्हावी, बाकी कुठलंही कारण न दाखवता या मागणींवरती आपण ठाम राहून यवतमाळ जिल्हा परिषदेकडे आपले आता लक्ष केंद्रित करणार आहोत. तर ह्या माध्यमातून आपल्याला कसे फलित मिळाले ते इतर जिल्ह्यांनी याची प्रेरणा घेऊन नक्कीच तो पाठपुरावा कराल असा आशावाद व्यक्त करतो आणि नवीन अनेक विषयांसाठी तुमचे संवाद साधायचा आहे. तत्पूर्वी या विषयावर इथेच थांबतो. पुन्हा भेटूया दुसऱ्या विषयांवर. तोपर्यंत या
डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूबला व्हिडिओच्या आपली टेलिग्राम लिंक आहे, व्हॉट्सअप लिंक आहे आणि इंस्टाग्राम लिंक आहे. वाटल्यास कुठे अडचण आली, काही समस्या असेल तर मला त्या माध्यमातून संपर्क करा. दुसरी बाब, अनेक शिक्षणसेवक बांधव अतिरिक्त झाले आहेत आणि त्यांच्यावर आत्ता मोठ्या प्रमाणावर संकट कोसळले. अशा स्थितीत युवा विद्यार्थी असोसिएशनने भूमिका घेतली आहे. अजूनही कोणी असतील तर त्यांनी तात्काळ संपर्क करा आणि नक्कीच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशन सदैव कटिबद्ध आहे. धन्यवाद.